फरिश्ता है वो उस जहां का, उसे उसने ही भेजा है। फरिश्ता है वो उस जहां का, उसे उसने ही भेजा है। हम सब का है जो रखवाला, उसे उसने ही भेजा है। वह आज भी आता है, वह आज भी आता है। स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर। वह आता ही आता है, वह आता ही आता है। खो जाती है मुस्कुराहट, होती है जब कोई हिमाकत। खो जाती है मुस्कुराहट, होती है जब कोई हिमाकत। छा जाती है घबराहट, वह आता ही आता है। वह आज भी आता है, वह आज भी आता है। स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर। कभी बने वो रखवाला, कभी बने देने वाला। कभी बने वो रखवाला, कभी बने देने वाला। कभी करे वो हिफाजत, कभी करे वो सफाई। वह आता ही आता है, वह आता ही आता है। स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर।
देता है हमको दुहाई, बन के माँ बाप का साया, भगाए डर की वो छाया। स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर। वह आज भी आता है, वह आता ही आता है, वह आज भी आता है, वह आता ही आता है। श्री स्वामी समर्थ सद्गुरु भक्त हो. कर्माचा सिद्धांत दर गुरुवारी आपण आतुरतेने या प्रवचनाची वाट पाहत असता. गेल्या गुरुवारी आपण कर्माच्या सिद्धांतात हे जे 3 योग आहेत, कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तियोग, यांचा समन्वय कसा आहे याच्यावर अभ्यास सुरू केलाय. अनेक उदाहरणं आपण गेल्या गुरुवारी याच्यावर पाहिली. आज आपण अजून काही जी उदाहरणं आहेत आणि काही गोष्टी आहेत याच्यावरून हा समन्वय तिन्ही योगाचा म्हणजे कर्मयोग, भक्तियोग आणि ज्ञानयोग यांचा समन्वय कसा आहे हे पुन्हा अजून समजावून घेण्याचा प्रयत्न करू. आता गेल्या गुरुवारी आपण हे वाचलो, तर पुन्हा एकदा मी तुम्हाला वाचून दाखवतो की गीतेत भगवंताच्या वाणीत अनेक गूढ रहस्ये लपली आहेत. त्या सर्वांचा व्यावहारिक दृष्टीने अर्थ लावून आपली जीवनकला आपल्याला शिकायची आहे. भगवंताने गीता ही काही मृत्यू पंथाला लागलेल्या म्हाताऱ्या कोतऱ्यांसाठी किंवा साधू संन्याशांसाठी सांगितलेली नाही, म्हणजे ती आपल्यासाठी सांगितलेली आहे. आपण जे रोज आपल्या जीवनात जगत असतो त्यांनी कसं जगावं, कसं कर्म करावं हे समजण्यासाठी भगवंताने ही गीता सांगितलेली आहे. काय म्हटलंय गीतेत? भगवंताच्या वाणीत अनेक गूढ रहस्ये लपलेली आहेत. आता ती गूढ रहस्ये जी लपली आहेत याचा व्यावहारिक अर्थ म्हणजे व्यावहारिक दृष्टीने अर्थ लावून आपली जीवनकला आपल्याला शिकायची आहे. तर निष्काम भावाने कर्म करणाऱ्यांच्या जीवनात भक्ती आणि ज्ञान, निष्काम, आपण निष्काम कर्म हे अगोदर शिकलेलो आहे, तर हे निष्काम भावाने कर्म करणाऱ्यांच्या जीवनात भक्ती आणि ज्ञान जणू आपोआप स्त्रवू लागतात. त्याचा स्त्राव आपोआप सुरू होतो आणि त्यांना चित्त शुद्धीचे फळ अनायासे मिळते. जे निष्काम भावाने कर्म करतात ना त्यांच्या जीवनात भक्ती आणि ज्ञान आपोआप त्याचा स्त्राव सुरू होतो आणि त्यांना चित्त शुद्धी, चित्त मन म्हटलेलं नाही, चित्त, तर हे चित्त शुद्धी त्यांची होते आणि ते फळ मिळतं त्यांना. चित्त शुद्धीचं फळ ते अनायासे मिळते. म्हणजे आपल्याला महत्वाची ही गोष्ट कळली की निष्काम भावनेने प्रत्येक गोष्ट करणे गरजेचे आहे. महाभारतात तुलाधार वैश्याची गोष्ट सांगितलेली आहे. आता आपण एक गोष्ट समजावून घेऊ. तुलाधार वैश्य जो आहे त्याच्याकडे निजली नावाचा ब्राह्मण ज्ञान मिळवण्यासाठी आला. तेव्हा तुलाधार म्हणाला की बाबा रे, माझ्याजवळ केवळ एकच ज्ञान आहे आणि ते मी माझ्या तराजूच्या दांडीपासून शिकलो. आता पहा आपल्याला काय भगवंतांनी सांगितलंय, गीतेमधून काय शिकवण्याचा प्रयत्न केला. रोजच्या जीवनात ज्या ज्या गोष्टी आपण पाहतो त्या प्रत्येकात आपल्याला ज्ञान कसं शोधायचंय. हा तुलाधार वैश्य जो आहे तो त्याच्याजवळ ज्ञान मिळवण्यासाठी आलेला निजली नावाचा एक ब्राह्मण होता. त्याला त्यांनी काय सांगितलं की बाबा रे, माझ्याजवळ केवळ एकच ज्ञान आहे आणि ते मी माझ्या तराजूच्या दांडीपासून शिकलो. माझ्या तराजूची दांडी ज्याप्रमाणे पक्षपात रहित, स्थिर आणि सरळ राहते,
तराजू दोन्ही पारड्यात कमी जास्त होत राहतं. अशा वेळेला मध्ये जो दांडा असतो तो दांडा कसा असतो, तर ज्याप्रमाणे पक्षपात रहित, तो पक्षपात करत नाही. त्याचा संबंध फक्त जड आणि हलकं, हलकं आणि जड हे दाखवण्यासाठी मध्ये स्थिर उभं राहणं हे त्याचं कर्तव्य एक काम आहे. त्यामुळे ती तराजूची दांडी पक्षपात करत नाही, म्हणजे पक्षपात रहित आणि स्थिर सरळ राहते. त्याचप्रमाणे मी माझे मन शत्रू मित्र स्वजन परके या सर्वांच्या बाबतीत निष्पक्षपातीपणा ठेवतो. तर ह्यांनी कसं शिकले आणि काय शिकले, तर ते काय म्हणतात की माझं मन जे आहे शत्रू मित्र स्वजन परके म्हणजे आपले आणि परके या सर्वांच्या बाबतीत निष्पक्षपातीपणा त्यांच्या मनात असतो. आता सेना न्हावी, गोरा कुंभार, सावतामाळी, मोमीन जातीचा विणकर, कबीर इत्यादी अगणित असे सामान्य माणसं जी होती यांनी आपलं नियत कर्म व्यवस्थितरित्या आचरलंय आणि भक्ती आणि ज्ञान मार्गात त्यांनी त्यामुळेच प्रवेश केलाय. फार महत्वाची गोष्ट आहे बघा. यांनी आपली रोजची जी कामं आहेत ती सोडलेली नाहीत. म्हणजे सेना न्हावी, गोरा कुंभार, सावतामाळी, मोमीन जातीचा विणकर जो होता कबीर इत्यादी अगणित असे जे सामान्य आपली रोजची कामं कार्य करता करता त्यांनी भक्ती मार्ग आणि ज्ञान मार्ग दोन्ही साधलाय. कसा, तर यांनी आपली नियत कर्म व्यवस्थितरित्या आचरले आहेत आणि भक्ती आणि ज्ञान मार्गात प्रवेश केला आणि अंती सर्वजण मोक्षाचे अधिकारी बनलेले आहेत. प्रत्येकाला निष्काम कर्म करता करता भक्ती आणि ज्ञान आपोआप स्त्रवू लागलं आणि शेवटी ते मोक्ष मार्गाचे अधिकारी बनले. सेना न्हाव्याने लोकांच्या हजामती करता करता आणि लोकांच्या डोक्यातील मळ म्हणजे खवडे काढता काढता स्वतःच्या डोक्यातील मळ म्हणजे विषय विकाराचा मळ काढून टाकला. गोरा कुंभाराने कच्ची मडकी भाजून पक्की करता करता स्वतःचे जीवन म्हणजे मडके आपले डोके हे सुद्धा पक्के केले आणि शुद्ध केले. आता सावतामाळ्याने काय केलं, तर मळ्यात उगवणारे निरुपयोगी तण काढता काढता आपल्या स्वतःच्या अंतःकरणात उगवलेले काम, क्रोध, राग, द्वेष इत्यादी विषय वासनांचे सर्व निरुपयोगी आणि हानिकारक तण म्हणजे गवत मुळापासून उपटून टाकले. एक माळी आहे, तो आपला मळ्यात काम करत असतो आणि ते काम करत असताना त्यांनी जे रुजवलेली बियाणं असतात त्यापासून उगवणारे जे धान्याचे रोपटी असतात त्या व्यतिरिक्त त्या मातीत काही तण उगवतात जे त्यांनी टाकलेले नसतात तरी ते उगवतात आणि ते त्या जमिनीचा कस शोषून घेत असतात. अशा वेळेला ते उपटून काढणं हे त्या माळ्याचं काम असतं. पण ते काढत असता असता काय सावतामाळी काय शिकले, तर त्यांच्या अंतःकरणात स्वतःच्या उगवलेले काम, क्रोध, राग, द्वेष इत्यादी जे षड रिपू आहेत त्या विषय वासनांचे सर्व निरुपयोगी, हे उपयोग नाही निरुपयोगी आहेत आणि हानिकारक सुद्धा आहेत असे जे तण मुळापासून त्यांनी उपटून काढून टाकले. कबीराने वस्त्र विणता विणता काय केले पहा, आपल्या अंतःकरणाचा पट आणि आपले जीवनरूपी वस्त्र हे सुद्धा सुंदररित्या विणले. विणता विणता कबीराने या सगळ्या गोष्टी स्वतःच्या अंतःकरणाचा पट आणि आपले जीवनरूपी वस्त्र सुंदर विणले आणि ते परमात्म्याला समर्पित केले. आपण प्रत्येक गोष्ट आपल्या स्वतःसाठी करत असतो, पण हे जे संत आपण म्हणतो आज, जे सामान्य माणसातूनच मोक्षपदाचे अधिकारी झालेत. कारण काय, तर त्यांना निष्काम कर्म हे त्यांनी व्यवस्थित जाणून घेतलं. प्रत्येक कर्म करत असताना स्वतःच्या आतले विकार तर त्यांनी धुवून टाकलेच आणि हे जीवनरूपी जे रोपट आहे ते त्यांनी संपूर्णपणे भगवंताच्या चरणी समर्पित केलं, परमात्म्याला समर्पित केलं. आता दादू पिंजारी जो होता त्याने कापूस पिंजण्याचं तो काम करीत असे. पिंजारी पूर्वीच्या काळी तुम्ही पाहिलं असेल, ते पिंजारी तो त्याचा भाता घेऊन खांद्यावर फिरत असत. त्यातच दादू पिंजारी जे होते ते कापूस पिंजण्याचे काम करीत, तेव्हा त्यांच्या पिंजणीतून तुई 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 असा आवाज येईल. त्यावेळी दादू पिंजाऱ्याला तुई तुई म्हणजे सर्व तूच आहेस
असा दृष्टांत झाला. याचं नाव कर्मयोग. कर्म करत असताना आपलं रोजचं कर्म, आणि मग त्याच्यातूनच जे मिळालंय तो कर्मयोग, आणि त्याला मिळालं ते ज्ञान. कर्म करत होते. आपली जी कापूस पिंजण्याचं काम करत असताना ती पिंजणी जी असते, त्या पिंजणीतून टुई 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 असा आवाज येत होता. त्यावेळी दादू पिंजऱ्याला टुई टुई टुईचा अर्थ तूही 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 असा, म्हणजे तूच 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 सर्व आहेस, तूच सर्वस्व आहेस, असा जेव्हा दृष्टांत झाला, त्या दृष्टांताचंच नाव काय आहे? कर्मयोग करताना ज्ञानयोग झाला आणि भक्तियोगही झाला. अशा रीतीने तिन्ही योग रोजची कर्म करता करता दादू पिंजऱ्याला साधली गेली, आणि यालाच म्हणतात तिन्ही योगांचा समन्वय. आपण समन्वय शिकतोय. हा समन्वय करायचा कसा? करण्याचं मूळ काय आहे? तर निष्काम कर्म करणे. आणि निष्काम कर्म कसं करावं याच्यावर या प्रवचनाच्या अगोदरच्या भागात व्यवस्थित आपण समजावून घेतलेलं आहे. तर आता समष्टीच्या कल्याणार्थ म्हणजे काय? तर समाजाच्या कल्याणार्थ किंवा ईश्वर प्रीत्यर्थ माझा भगवान खुश होवो या भावनेने केलेलं प्रत्येक कर्म एक निष्काम कर्म म्हणजेच भक्ती बनते. बघा, निष्काम कर्म म्हणजे काय? तर निष्काम म्हणजे त्याच्यातून अपेक्षा काहीच नाही. समाजाच्या कल्याणार्थ किंवा ईश्वरासाठी, ईश्वर प्रीत्यर्थ, ईश्वराची प्राप्ती करण्यासाठी नाही, ईश्वराला आवडेल असं केलेलं काम, असं कर्म, त्याला ईश्वर प्रीत्यर्थ म्हणते. आणि माझा भगवान, माझा देव, माझा परमात्मा खुश होवो ह्या एकाच भावनेने जे कर्म केलंय तेच एक निष्काम कर्म आहे, आणि तीच खरी भक्ती आहे. म्हणजे कर्म पण आहे, भक्ती पण आहे. मग त्यापासून काय मिळणार आहे? आउटकम काय? ज्ञान, ज्ञानयोग. हा हा समन्वय समजून घेता आला पाहिजे. निष्काम भावाने केलेले जे कर्म आहे, निष्काम भावाने कर्म केलेलं आहे, आपोआप भक्तीत परिणित होते. ते परिणित कशात होतं? भक्तीमध्ये. असा कर्मयोगी जो भक्त आहे तो काय? आपल्या इंद्रियांद्वारे संसारी विषय भोगीत असला तरी विषय भोगण्याची त्याची प्रत्येक क्रिया परमात्म्याची पूजाच होऊन बसते. निष्काम. मग हे जे शरीर मिळालंय त्यात इंद्रिय आहेत, ह्या इंद्रियाद्वारे संसारी विषय भोग जरी तो भोगत असला तरी होतं काय की ते विषय भोगायची त्याची विषय विकार जे आहे ते विषय म्हणजे आपल्याला भौतिक सुखांचे प्रत्येक विषय आपण उपभोगतोय, पण ते उपभोगत असताना ती भोगण्याची जी क्रिया, ती प्रत्येक क्रिया ही परमात्म्याची पूजा म्हणून निष्काम भावनेने केली. प्रत्येक गोष्ट परमात्म्या प्रीत्यर्थ करणे, तर ती परमात्म्याची पूजा होते, म्हणजे भक्तियोग साधला जातो. असा निष्काम कर्मयोगी भक्त झोपेत जरी असला तरी त्याची झोप घेण्याची क्रिया सुद्धा समाधी बनते. समाधी. सम्यक आधी. सम्यक म्हणजे तत्समान. एक समाधीस्थ साधू म्हणा किंवा साधक म्हणा, त्याला साधना करण्यासाठी समाधीस्थ बसावं लागतं, आणि त्याला समाधी साध्य होते नाही होते हा भाग वेगळा आहे. पण ज्यांना समाधी साध्य होते ती समाधी त्या समान तत्सम सम्यक त्यासारखी, तर ती आधी म्हणजे ती अवस्था, समान अवस्था तशी प्राप्त होते. कशाने? फक्त निष्काम कर्मयोगी जरी झोपेत असला तरी तो झोप घेत असता सुद्धा तो ती झोप सुद्धा भगवंता प्रीत्यर्थ घेतोय असा तो आपल्या मनात विचार ठेवून ती झोप घेतो. हे शरीर भगवंताने दिलेलं आहे, हे शरीर भगवंताच्या कार्यासाठी आपण पूर्णपणे वापरायचं. मग अशा लोकांना आपण म्हणतो, अहो तुम्ही झोपत नाही दिवसभर, तुम्ही झोपेकडे लक्ष देत नाही वगैरे, पण तसं होत नाही. खरं तर असे जे अधिकारी पुरुष असतात, असे जे सिद्ध पुरुष किंवा जे निष्काम भावनेने प्रत्येक कर्म करत असतात, त्यांना झोपेत सुद्धा ते परमात्म्याशीच लीन असतात.
ते जरी झोपत असले, ते सांगितलंय तेच, असा निष्काम कर्मयोगी भक्त झोपेत असला तरी त्याची झोप घेण्याची क्रिया ही सुद्धा समाधी बनते. असा निष्काम कर्मयोगी भक्त आपली संसारिक नियत कर्मे करण्यासाठी गावात, ऑफिसात, बाजारात, बगीच्यात अगर कुठेही फिरत असला तरी त्याची ती पायाने चालण्याची क्रिया ही परमात्म्याची प्रदक्षिणा बनते. जो निष्काम कर्मयोगी जरी तो कर्म करतो आहे, सांसारिक कर्म, प्रापंचिक कर्म किंवा भौतिकरित्या कर्म जरी करत असला, तो कर्मयोगी आपली संसारिक नियत म्हणजे नक्की त्याला करून दिलेली, नियत करून दिलेली जे कर्म तो करतोय, तर ती कर्म करण्यासाठी तो गावात, ऑफिसात, बगीचात, बाजारात किंवा अगर कुठेही फिरत असला तरी त्याची ती चालण्याची, पायाने चालण्याची क्रिया जी आहे ती परमात्म्याची प्रदक्षिणा बनते. म्हणजे पहा, इथे आपण समन्वय शिकतोय की कर्मयोग करतोच आहोत, पण तो कर्मयोग करताना जर आपण निष्काम भावनेने केला आणि प्रत्येक कर्म आपण परमात्म्या प्रित्यर्थ केला, त्याला समर्पित करून केलं, आपण काहीच करत नाही, आपण जे करतोय तो आपल्याकडून परमात्मा करून घेतोय. आणि आपण जे जे काही कर्म रोजच्या जीवनात जरी करत असलो तरी ते आपण परमात्म्यासाठी करतोय. तर त्या परमात्म्यासाठी केलेलं प्रत्येक कर्म हे आपोआप काय होतं, भक्तीत रूपांतर होतं. आणि भक्तीत रूपांतर झाला तर त्याच्यातून काय मिळणार आहे, तर ते ज्ञान आपोआप स्त्रवणार आहे. आता संचार, पदयो, प्रदक्षिण विधी, स्तोत्र आणि सर्वागिरो. तर असा जो निष्काम कर्मयोगी आहे त्याचा संचार पायानी होते. संचार पदयो प्रदक्षिण विधी, स्तोत्राणी सर्वांगिरो. असा जो कर्मयोगी, निष्काम कर्मयोगी भक्त आपली पत्नी, मुले, नातलग यांच्याशी गप्पा गोष्टी करत असला तरी त्याचा तो वार्तालाप सुद्धा परमात्म्याचे स्तोत्र बनते. संचार पदयो प्रदक्षिण विधी म्हणजे जरी तो चालत असला आपल्या कार्यासाठी तरी ती परमात्म्याची प्रदक्षिणा होते. आणि स्तोत्राने सर्वागिरो, जेव्हा तू कुणाशी बोलत जरी असेल, गप्पा गोष्टी जरी करत असेल तर तो वार्तालाप सुद्धा परमात्म्याचे स्तोत्र बनते. निष्काम कर्मयोग जर साधला तर बघा किती आपल्याला त्याच्यामधून फळं मिळतात. पण ही फळं समजून घेणं, याच्यासाठीच आपण हा कर्माचा सिद्धांत समजून घेतोय. म्हणजे कर्म करत असताना ती निष्काम कशी करावीत हे सुद्धा आपण शिकतोय. आणि त्यापासून काय मिळतं हे आधी आपल्याला कळलं तर आपण ती करायला प्रवृत्त होऊ, तयार होऊ. म्हणून आपण हे समजून घेतोय. तर याप्रमाणे निष्काम कर्मयोग्याचे प्रत्येक कर्म भक्तीच बनून जाते. आणि त्याची अशी भक्ती इतक्या उच्च प्रतीची विशुद्ध होते की त्या ज्ञानाचा प्रकाश प्रकट होतो. सांगितलं ना, ज्ञान स्त्रवत, त्यातून ज्ञानाचा प्रकाश बाहेर पडतो. काय तर कर्मयोग्याचे हे प्रत्येक कर्म भक्तीत रूपांतर होतं. आणि त्याची अशी जी भक्ती आहे ती इतक्या उच्च प्रतीची विशुद्ध भक्ती होते की त्या ज्ञानाचा प्रकाश प्रकट होतो. म्हणजे विचार करा की हा विचारच फार महत्वाचा आहे करणं. आजही आपण निष्काम भावनेने याच्याकडे पाहिलं तरी आपला हा विचार करण्याचा जो भाव आहे तो सुद्धा विशुद्ध, विचार शुद्ध आणि अत्यंत शुद्ध, अतिशुद्ध, शुद्धतेच्याही पलीकडची शुद्धता, याला विशुद्ध अवस्था म्हटलंय. तर ही विशुद्धता इतकी असते, इतक्या प्रतीची, इतक्या उच्च प्रतीची विशुद्ध होते की त्या ज्ञानाचा प्रकाश प्रकट होतो. याप्रमाणे कर्म, भक्ती आणि ज्ञान यांचा पवित्र त्रिवेणी संगम होतो. तर भगवंताने बऱ्याच ठिकाणी आपण म्हटलंय की आम्ही संगमावर गेलो. या ठिकाणी त्रिवेणी संगम साधलेला आहे भगवंताने. तर हा त्रिवेणी संगम म्हणजे काय, 3 नद्या एकत्र आल्या. तर हा त्रिवेणी संगम जर तुम्ही काही अंशी पाहिलात तर 3 वेगवेगळ्या दिशेने येणाऱ्या नद्यांचा पाण्याचा रंग वेगळा असतो, त्याची घनता वेगळी असते. आणि
कदाचित चव सुद्धा वेगळी असेल, पण तीन जीवा प्रवाह, तीन नद्यांचे एकत्र येऊन मिळतात. काही अंतर ते तसेच दिसतात, वेगवेगळ्या रंगांचे, आणि नंतर एक रूप होऊन जातात. तर हा जो प्रवाह आहे तोच आपल्या जीवनाचा प्रवास समजायचा आहे. त्रिवेणी संगम का अशा ठिकाणी भगवंताने आपल्या निसर्गात आपल्याला दाखवलाय, आपल्याला प्रतीत व्हावं, आपल्याला कळावं. प्रतिकात्मक आहे ते. म्हणजे काय, तर तीन प्रवाह आहेत, एक कर्मयोग, भक्तियोग आणि ज्ञानयोग. हे एकत्र यावे लागतात, याचा समन्वय व्हावा लागतो. आणि तोच त्रिवेणी संगम आपल्याला प्रतिकात्मक रूपाने बऱ्याच ठिकाणी भगवंताने आपल्याला दाखवून दिलाय. आम्ही त्रिवेणी संगमावर गेलो, आम्ही त्रिवेणी संगमावर गेलो. आपण काय शिकायचं? आपला कर्मयोग आहे, आपण त्या त्रिवेणी संगमावर गेलो. मग तिथे आपल्याला आपोआप अशी भौगोलिक परिस्थिती निर्माण होते की तिकडचं वातावरण सुद्धा पवित्र होतं आणि त्याच ठिकाणी भगवंताचा वास असतो. त्यामुळे आपल्या आतली भक्ती स्वरूप जी संवेदना आहे ती जागृत होते. आणि जेव्हा ह्या दोघांचा समन्वय होतो तेव्हा तिसरी गोष्ट आपोआप येऊन त्याला मिळते, ती म्हणजे ज्ञानयोग. तर याप्रमाणे कर्म, भक्ती आणि ज्ञान यांचा पवित्र त्रिवेणी संगम होतो, तेव्हा अंतःकरण शुद्ध आणि पवित्र बनते. म्हटलं ना, हेच तर सांगायचंय की हे अंतःकरण पवित्र आणि शुद्ध होणं फार महत्वाचं आहे. तर त्यात ब्रह्माचे प्रतिबिंब पडते आणि आत्मसाक्षात्कार होतो. आता आपल्याला आत्मसाक्षात्कार काय आणि आपल्याला आत्मसाक्षात्कार हवा व्हावा अशी बऱ्याच लोकांची इच्छा असते. आपण जरासं सुद्धा साधना करायला बसतो आणि आपण विचार करतो आपल्याला आत्मसाक्षात्कार व्हावा. पण आत्मसाक्षात्कार फक्त अशा पद्धतीने नव्हता, रोजच्या जीवनात जे कर्म भगवंताने भगवद्गीतेत आपल्याला व्यवस्थित समजावून सांगितलंय, काय, कर्मयोग, भक्तियोग आणि ज्ञानयोग. तर आपली रोजचीच विहित कर्म करत असताना सुद्धा ती कर्म आपण जर भगवंता प्रित्यर्थ अर्पण करून केली तर ती भक्तीत प्रवर्तित होतात आणि भक्तीचं रूपांतर ज्ञानात होतं. तर इथे तेच सांगितलंय, त्यात ब्रह्माचे प्रतिबिंब पडते. जे कधी ज्या याप्रमाणे कर्म, भक्ती आणि ज्ञान याचा पवित्र त्रिवेणी संगम होतो तेव्हा अंतःकरण आपोआप शुद्ध आणि पवित्र होतं. अंतःकरण जर अपवित्र आणि शुद्ध झालं, कारण प्रत्येक कर्म आपण भगवंतासाठी केले, कुठची गोष्ट आपण स्वतःसाठी करत नाही, निष्काम भावना ठेवलेली आहे, त्यात काय होतं, मग आपोआप ब्रह्माचं प्रतिबिंब पडतं. ब्रह्म म्हणजे काय? ब्रह्म म्हणजे ब्रह्मांडाचा रचयिता जो आहे, त्यांनी रचना केली आहे विष्णूच्या सांगण्यावरून, तो ब्रह्मा. तर त्या ब्रह्मात जे ज्ञान आहे, ब्रह्मज्ञान, त्या ब्रह्मज्ञानाचं प्रतिबिंब त्यात पडतं. ज्ञानयोग अशा पद्धतीने येतो. तर त्यात ब्रह्माचे प्रतिबिंब पडते आणि मग काय होणार, जेव्हा ज्ञान येतं तेव्हा आत्मसाक्षात्कार होतो. आत्मा आत्मसाक्षात्कार म्हणजे मोठी काही गोष्ट नाहीये. आपल्या स्वतःच्या आत्म्याची आपल्यालाच ओळख पटणं म्हणजे आत्मसाक्षात्कार. म्हणजे समोर साक्षात उभा राहतो. आत्म्याचा खरा अर्थ, आत्म्याचं खरं ज्ञान आपल्याला होतं, तर तो आत्मसाक्षात्कार. ब्रह्माचं त्यात प्रतिबिंब पडलं, ज्ञान आलं. भक्तीत न भिजलेले कर्म मिथ्याचार बनते. आता जी कर्म आपण भक्ती रूपाने केलेलं नाही, भक्तीत भिजलेलं नाहीये, हायपोक्रेसी म्हणजे काय, तो मिथ्याचार आहे, खोटेपणा आहे. आणि भक्तीचा ओलावा नसलेलं ज्ञान ते सुद्धा वांझोट बनतं. भक्तीचा ओलावा नाही आणि ज्ञान प्राप्त करण्याची हवस, ते वांझोट आहे. वांझोट म्हणजे काय, त्याच्यापासून आपल्या आयुष्यात कसलाही परिणाम होणार नाही, कसलीही रसाळ गोमटी फळं आपल्याला मिळणार नाहीत. फक्त ज्ञान आहे, स्टोर केलं, राहिलं, फिनिश. तर हे व्यवस्थित पुन्हा वाचून दाखवतो. भक्तीत न भिजलेले कर्म हे मिथ्याचार बनतं आणि भक्तीचा ओलावा नसलेलं ज्ञान सुद्धा जरी मिळालं तर ते वांझोट बनतं. कर्म आणि ज्ञान यांना जर भक्तीचा ओलावा नसेल तर दोन्हीही निरर्थक, हे समजून घ्या, लक्षात घ्या. तर आपण अगोदर भक्त कोण आणि कसा ओळखावा
हे सुद्धा आपण जाणून घेतलेलं आहे. तर इथे लक्षात घ्या, हे कर्म आणि ज्ञान, हे कर्म आहे, कर्म करतोय, आणि ज्ञान मध्ये जर भक्ती नसेल, भक्तीचा ओलावा नसेल, तर काय होईल? हे दोन्ही ज्ञान आणि कर्म निरर्थक होईल. तर अशा पद्धतीने जर आपण व्यवस्थित समजून घेतलं, तर यांचा समन्वय किती महत्वाचा आहे पहा. तिन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. कर्म करणं ही गरजेचं आहे. ज्ञान प्राप्तीची लालसा न ठेवता ज्ञान आपोआप मिळू शकतं. कर्म जर आपण निष्काम भावनेने केलं, निष्काम भावनेने केलं म्हणजे काय? आपोआप भक्ती रूप आलं. कुठची गोष्ट आपण भौतिक जीवनात काही न मिळण्यासाठी थोडीच करतो. निष्काम, काही मिळायचं नाही, फक्त जे काय आहे ते मी भगवंतासाठी करतो, भगवंता प्रित्यर्थ करतोय. त्यात सुद्धा अपेक्षा नाही की मला भगवंत मिळावा, नाही, त्याच्यासाठी केलं, सोडून दे. त्याने काय होणार? आपोआप ज्ञान येणार. पण नुसतं ज्ञान मिळवण्यासाठी कर्म करणे, पण त्यात भक्ती नाहीये, निष्काम सेवा नाहीये, भगवंता प्रित्यर्थ परमात्म्या प्रित्यर्थ काही करत नसाल, तर हे दोन्हीचा उपयोग शून्य आहे. आलं गेलं मिळवलं. तर अशा पद्धतीने हा समन्वय फार महत्वाचा आहे. हा ज्याला समजला त्याला कर्मयोग व्यवस्थित समजेल. आणि कर्माचा सिद्धांत समजत असताना या बारकाव्यांची गरज आहे, लक्षात ठेवा. आता आपण हे जे वाचतो आहे किंवा आपण समजून घेतो आहोत, हे थिओसॉफिकल जी सोसायटी आहे त्याच्या काही साधक भक्तांनी आपल्या या कर्माच्या सिद्धांताच्या लेखकाला काही गोष्टी विचारलेल्या आहेत आणि काही गोष्टींची उकल त्यांनी करून घेण्याचा प्रयत्न केलाय. हे आपण अगोदर सुद्धा प्रत्येक गोष्ट शिकलोय, पण इतके विचारवंत थिओसॉफिकल सोसायटीचे जे साधक आहेत ते प्रश्न विचारतायत. त्यांचा प्रश्न त्याने अभ्यास केला या ग्रंथाचा, आणि त्या ग्रंथाचा त्यांनी अभ्यास करून, कारण आपण म्हटलं तेवढे अभ्यासक नाही, आपण वाचू सुद्धा. अनेक लोक मला भेटतात आणि म्हणतात आम्ही कर्माचा सिद्धांत पूर्ण वाचलोय, कितीतरी वेळा वाचलोय. कितीतरी वेळा वाचणं म्हणजे वाचन झालं, अध्ययन केलंय का? नाही. अध्ययन केलं असेल तर त्याच्यातून त्यांना आणि प्रश्न पडले असतील किंवा त्यांना आणखीन जाणून घेण्याची इच्छा असेल, त्यामुळे त्यांनी या गोष्टी विचारल्या आहेत. आता पुढे ते काय म्हणतात? तू आपले नियत कर्म कर, दुसऱ्या उचापती करू नको, असं जे म्हटलंय तुम्ही त्याच्याबद्दल आम्हाला सांगा, असं आपल्या हिराबाई ठक्कर या लेखकांना त्यांनी विचारलंय. तर परमात्म्याच्या या विशाल विश्वयंत्रात तू केवळ एक अतिसूक्ष्म अशी कळ आहेस. म्हणजे काय? एक स्पेअर पार्ट आहेस. परमात्मा जो आहे त्यांनी हे विशाल विश्व बनवलं आहे, निर्माण केलं आहे. त्याचं एक यंत्र आहे, त्या यंत्रामध्ये आपण एक काय आहे, अतिसूक्ष्म अशी एक कळ आहे, म्हणजे एक स्पेअर पार्ट आहे. परमात्म्याच्या या विश्व यंत्रातला एक अत्यंत सूक्ष्म अंश व्यक्त करण्याचे तू माध्यम आहेस. आता काय, अजून काय? तर हे परमात्म्याने जे विश्व यंत्र बनवलंय त्यात एक अतिसूक्ष्म अंश आहे ना, तो अंश व्यक्त करण्याचे आपण एक साधन, माध्यम आहोत. तू ईश्वरी इच्छेचे अत्यंत लहान पण अति महत्वाचे असे वाहन आहे. ईश्वरी इच्छेने हे सगळं ब्रह्मांड तयार झालंय आणि ईश्वरी इच्छेने हे सगळं चाललेलं आहे. ते ईश्वरी इच्छेचं अत्यंत लहान पण तरी सुद्धा अति महत्वाचं असं आपण वाहन आहोत. एखाद्या कारखान्यातील मोठ्या यंत्रातील एक लहानसा स्क्रू जरी ढिला पडला तरी सर्व मशिनरी यंत्रणा बंद पडते. म्हणजे तो एक छोटासा स्क्रू त्या मोठ्या यंत्राला किती महत्वाचा असतो. तो जर पडला, तो जर निखळला तर ते यंत्र बंद पडू शकतं. ईश्वरी योजनेचे हे महान यंत्र कार्यप्रवण करणे ही तुझ्या आवाक्यातील गोष्ट नाही. आता ईश्वरी योजनेचं हे जे महान यंत्र आहे ते कार्यप्रवण करणे, ते चालायला लावणे, चालवणे ही आपल्या आवाक्यातली गोष्ट नाही. आपण त्याच्यातला फक्त एक भाग आहोत, अंश, छोटासा भाग. आपण नसलो तरी हे चालणार नाही, पण आपण असलो म्हणून आपण चालवणार आहे का? तर नाही. या यंत्रातील लहानात लहान स्क्रू
परमात्म्याने अत्यंत विचारपूर्वक बनवलेला आहे. म्हणजे आपली प्रत्येकाची जी निर्मिती आहे ही महत्वाचीच आहे. अखिल विश्वात करोडो करोडो जीवजंतू निर्माण केलेले असतील सगळ्या योनींमध्ये, पण त्याच्यात आपण जर आहोत जन्माला आलो तर आपण सुद्धा एक महत्वाचा भाग आहोत. एक छोटासा खेळा, छोटासा स्क्रू आहोत आपण. ही मोठी यंत्रणा चालवण्याचे तुझे सामर्थ्य नाही, तरी सुद्धा एवढासा आपण छोटासा स्क्रू असलो, ही अख्खी यंत्रणा तो स्क्रू चालवत नाही. पण तो नसला तरी ती यंत्रणा बंद पडेल, कारण ही योजना भगवंताची आहे. तर ही मोठी यंत्रणा चालवण्याचे तुझे सामर्थ्य नाही आणि ती तुझी जबाबदारी पण नाही. पण तुझ्या वाट्याला आलेल्या लहानात लहान कर्माचा तू त्याग जर केलास किंवा ते करण्याचा काही प्रमाद जर केलास तर मोठ्या यंत्रणेचं नुकसान करता म्हणून तुझी गणना होईल आणि परमात्म्याचा तू अपराधी ठरशील. हा मनात विचार ठेव. आपण जर एखादं कर्म करायचं नाही असं ठरवलं, एखाद्या कर्माचा आपण त्याग केला, आपल्याला वाट्याला आलेलं जे कर्म स्क्रू छोटासा म्हणून, एक छोटासा पार्ट म्हणून आपल्या वाट्याला एखादं कर्म आलंय आणि त्या कर्माचा जर आपण त्याग केला किंवा ते कर्म करण्यात काही प्रमाद केला तर काय होईल? तर या मोठ्या यंत्रणेचा नुकसान करता म्हणून आपली गणना होईल आणि परमात्म्याचे आपण अपराधी ठरू. हा विचार आपण प्रत्येकाने मनात ठेवावा. म्हणजे काय? कर्म ही करतच राहिली पाहिजे. जर कर्म केलं नाही तरी सुद्धा आपल्याकडून एक प्रमाद घडणार आहे, घोडचूक आहे. आता तू रणांगणावर मोठे युद्ध चालू असताना भगवंताला सगळं त्याने नियत करून ठेवलं, त्याला माहिती आहे. तर रणांगणावर मोठे युद्ध चालू असताना कोणत्या सैनिकाची कोठे नेमणूक करायची आणि त्याला काय कामगिरी द्यायची ही सेनापतीची जबाबदारी असते. यशापयशाची जबाबदारी पण सेनापतीचीच असते. सैनिकांनी केवळ सेनापतीच्या आदेशाप्रमाणे इमानदारीने काम करणे हे त्यांचे कर्तव्य असते. हा जो सेनापती आहे तो नेमणूक करतो कोणी कुठे उभं राहायचं आणि कोणी कसं कामगिरी करायची आणि त्यांनी काय कामगिरी करायची ह्याची पूर्णपणे काय कामगिरी कोणाला द्यायची ही जबाबदारी सेनापतीची असते. आणि यश किंवा अपयश, यशापयशाची जबाबदारी पण सेनापतीची असते. सैनिकांनी केवळ सेनापतीच्या आदेशाप्रमाणे इमानदारीने काम करणे हे त्यांचे कर्तव्य असते. सैनिकांनी स्वतःच्या अहमला महत्व द्यायचे नसते. मी सैनिक म्हणजे असा मोठा आहे, मी ठरवणार काही नाही. अहमभाव बाजूला काढून ठेवायचा, इगो बाजूला काढून ठेवायचा, फक्त कार्य करत राहायचं. तर सेनापतीला युद्धाचा केंद्रबिंदू मानायचा त्या सैनिकाने अहमला बाजूला ठेवायचं. या केंद्रबिंदू भोवती युद्धाचे चक्र फिरत आहे याची जाणीव प्रत्येक सैनिकाने ठेवली पाहिजे. म्हणजे हेच तंत्र समजणं फार गरजेचं आहे. आपण आहोत तर ते यंत्रणा नाहीच चालणार, पण आपण ती यंत्रणा चालवतोय का? नाही, सेनापती चालवतोय. आपल्याला नेमून दिलेलं आपल्याला काम करायचं, आपण काम नाही करायचं ठरवलं तर तो प्रमाद आहे, ती एक फार घोड चूक आहे. तू स्वतःच्या अहमला विसरून जा आणि परमात्म्याला केंद्रस्थानी मान. परमात्मा हा केंद्रस्थानी मानायचा. आपला अहम जो आहे, इगो, तो बाजूला ठेवायचा. त्याच्या इच्छेप्रमाणे त्याला प्रसन्न करण्यासाठी आपले कर्तव्य म्हणजे नियत कर्म करीत राहिलास तर यशापयशाची जबाबदारी परमात्मा स्वतःवर घेईल. आपण एक कर्म केलं तर आपल्याला यश आलं, अपयश आलं, ते आपण अहम स्वतः मीच केलं, अरे बापरे मी चूक केली, माझ्यामुळे माझंच नुकसान झालं, हे सगळं होणारच नाही. कारण प्रत्येक कर्म हे परमात्म्याच्या प्रित्यर्थ केलं तर हे बघा. पुन्हा एकदा समजावून सांगतोय की सैनिकांनी केवळ सेनापतीच्या आज्ञेप्रमाणे इमानदारीने काम करणं हे त्याचं कर्तव्य आहे. तर सैनिकांनी जर स्वतःचं अहम त्याला महत्व द्यायचं ठरवलं तर काम होणार नाही. तरी महत्व द्यायचं नसतं स्वतःच्या अहमला, इगोला. आणि काय करायचं? तो सेनापती जो आहे तोच आपला केंद्रबिंदू आहे
आणि त्याच्याच आदेशाप्रमाणे तो जसं सांगेल तसं जर कर्म केलं त्या सैनिकाने, तर तो जो केंद्रबिंदू आहे सेनापती, जो युद्धाचा केंद्रबिंदू, त्या केंद्रबिंदूभोवती युद्धाचे चक्र फिरते आहे, आपल्या भोवती नाही, याची जाणीव प्रत्येकाने ठेवायची. तू स्वतःच्या अहमला विसरून जा आणि परमात्म्याला केंद्रस्थानी मानून त्याच्या इच्छेप्रमाणे त्याला प्रसन्न करण्यासाठी आपले कर्तव्य नियत कर्म करीत राहिलास तर यशापयशाची जबाबदारी परमात्मा स्वतःवर घेईल. आपण त्या परमात्म्याला संपूर्ण आपलं कार्य कर्म अर्पित केलं, त्याच्या प्रित्यर्थ केलं आणि त्या परमात्म्याला केंद्रबिंदू मानलं, त्याच्या इच्छेप्रमाणे त्याला प्रसन्न करण्यासाठी आपलं कर्तव्य नियत कर्म आपण जर करीत राहिलो तर यश मिळो अपयश मिळो त्याची जबाबदारी परमात्मा स्वतः घेतो. एवढी गोष्ट तुमच्या मनात पक्की ठसली ना तर तुमचे प्रत्येक कर्म परमात्म्याच्या पूजेचे पुष्प बनेल आणि प्रत्येक कर्म भक्तिमय बनून तुमचे कर्म हीच भक्ती बनेल. निष्काम कसे करावे, निष्काम कर्म कसे करावे याचं गमक या वाक्यामध्ये दडलंय पहा. एवढी गोष्ट तुमच्या मनात पक्की जेव्हा ठसेल की आपल्या अहमला विसरून परमात्म्याला केंद्रबिंदू मानून त्याच्या इच्छेप्रमाणे त्याला प्रसन्न करण्यासाठी त्याच्या प्रित्यर्थ आपले प्रत्येक कर्म म्हणजे आपले नियत कर्म आपल्याला आखून दिलेलं आपण करत राहिलो तर यश किंवा अपयश ही जबाबदारी त्याची असेल. आणि एवढी गोष्ट आपल्या मनात पक्की ठसली तर आपले प्रत्येक कर्म परमात्म्याची पूजा आहे असं बनेल, त्याचं पुष्प परमात्म्याच्या पूजेचे पुष्प म्हणजे फूल बनेल आणि प्रत्येक कर्म आपोआप भक्तिमय बनून जाईल. निष्काम कर्म करत असता कर्म हे भक्तीत रूपांतर झालं तर ज्ञान आपोआप स्त्रवणार आहे आणि तुमची इथे काय होणार, प्रत्येक जे कर्म जे आहे ते परमात्म्याच्या पूजेचं पुष्प जेव्हा बनेल तेव्हा प्रत्येक कर्म हे भक्तिमय बनून तुमचे कर्म हीच भक्ती, वेगळी भक्ती करायची गरज नाही. युअर वर्क इज वर्कशिप, आपण म्हणतो ना युअर वर्क इज वर्शिप. यू हॅव नॉट टू क्वेश्चन वाय, अधिकार नाही प्रश्न विचारायचा का. यू हॅव बट टू डू ऑर डाय, यू हॅव बट टू डू ऑर डाय. म्हणजे काय, युअर वर्क इज वर्शिप, यू हॅव नॉट टू क्वेश्चन वाय, यू हॅव बट टू डू ऑर डाय. तुम्हाला काय करायचंय, त्याचं करा अथवा मरा. म्हणजे काय, शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला कर्म करतच राहायचंय. कुठचं कर्म, नियत करून दिलेलं कर्म, स्वकर्म. हे करता करता मृत्यूला सामोरे जाणे हे प्रत्यक्ष परमात्म्याला भेटण्यासारखे होईल. निष्काम कर्म त्याच्या प्रत्यर्थ केलं, करता करता मरण जरी आलं तरी ती मरणानंतर भेट कोणाशी होणार, परमात्म्याची. म्हणजे काय, मुक्ती. आपण त्या परमात्म्याचे अंश, आत्मास्वरूप पूर्ण आपलं शेवटच्या श्वासापर्यंत आपण नियत कर्म करत राहिलो आणि ते स्वकर्म करत राहिलो, ते करता 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 मृत्यूला सामोरे जाणं जेव्हा होईल तेव्हा प्रत्यक्ष आपण त्या आत्मा जो आहे आपला परमात्म्यात विलीन होईल. म्हणजे मुक्ती. पुन्हा नाही पुन्हा जन्म, पुन्हा जन्म नाही. ती अवस्था म्हणजे परमात्म्याला भेटण्यासारखी आहे. कारण मृत्यू म्हणजे काळ हे प्रत्यक्ष भगवंताचेच स्वरूप आहे. काळ, मृत्यू, आपण भीतो, घाबरतो, बापरे मला भीती वाटते मरणाची. का, ते नियत झालेलं आहे, ते ठरलेलं आहे, तेव्हा तो मृत्यू येणारच आहे. त्याला घाबरायचं काय कारण आहे, कारण काळ किंवा मृत्यू ज्याला आपण म्हणतो ते भगवंताचं स्वरूप आहे. भगवान गीतेत काय सांगतात बघा, मृत्यू सर्व हरश्चाहम, सर्वांचे हरण करणारा मृत्यू हा मीच आहे. कृष्णाने सांगितलंय, भगवंताने सांगितलेलं आहे प्रत्येकाला, मृत्यू सर्व हरश्चाहम. म्हणजे काय, प्रत्येकाला सर्वांचं हरण करणारा मृत्यू तो सुद्धा मीच आहे. कालहोस्मी लोक क्षयकृत प्रवृद्धम. म्हणजे काय, मी लोकांचा संहार करणारा व वृद्धिंगत झालेला काळ आहे. वृद्धिंगत झालेला काळ हळूहळू हळूहळू वाढत 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 समोर येऊन उभा राहतो जो काळ, तो मी. कालोस्मी म्हणजे काय,
लोकांचा संहार करणारा आणि हळूहळू वृद्धीत झालेला कालोस्मी म्हणजे काळ, तो मीच आहे. लोकक्षयकृतम प्रवृद्धम, लोकक्षय म्हणजे लोकांचा संहार करणारा, जो प्रवृद्ध झालाय, हळूहळू वृद्धिंगत झालेला काळ. मृत्यू हे माझी विभूती आहे. मी काळ स्वरूप आहे, मी काळाचाही काळ आहे, म्हणून मृत्यूला सामोरे जाताना भीती नसावी. उलट परमात्म्याशी आपले मिलन होत आहे असा आनंद वाटला पाहिजे. परमसे संसिद्धीम ज्याला म्हणतात ती हीच परमसंसिद्धी. सिद्धी सिद्धी संसिद्धी सिद्धीच्याही पलीकडची जी खरोखर सिद्धी काय, तर हीच आता सांगितले. भगवंत म्हणतो मृत्यू ही माझीच विभूती आहे, मी काळ स्वरूप आहे, मी काळाचाही काळ आहे. म्हणून मृत्यूला सामोरे जाताना परमसंसिद्धी कशी प्राप्त करायची, तर मृत्यूला सामोरे जाताना भीती नसावी. उलट परमात्म्याशी माझं मिलन होणार आहे असा आपल्याला आनंद वाटला पाहिजे. त्यालाच परमसंसिद्धी म्हटलंय. अशा रीतीने परमेश्वर प्रित्यर्थ केलेले कर्म हा योग बनतो, एक योग आहे. गेल्या अध्यायात गेल्या गुरुवारी आपण योग म्हणजे काय याच्यावर व्यवस्थित अभ्यास केलाय. तर अशा रीतीने परमेश्वर प्रत्यर्थ केलेले प्रत्येक कर्म हा योग बनतो. अशा रीतीने प्रत्येक कर्म हे योग बनून मग भक्तिमय बनतं. आणि असे भक्तिमय कर्म करणाऱ्याच्या अंतःकरणात आपोआप ज्ञानाचा प्रकाश उगवू लागतो आणि मग कर्म, भक्ती आणि ज्ञान यांचा एका वेळेस उदय होतो. एक अशी एक वेळ येते, त्यावेळेला या सर्व गोष्टींचा कसा उदय होतो, तर प्रत्येक कर्म भक्तिमय बनतं आणि हे भक्तिमय जे कर्म करणाऱ्याच्या अंतःकरणात आपोआप ज्ञानाचा प्रकाश उगवू लागतो आणि मग कर्म, भक्ती आणि ज्ञान यांचा उदय होतो. एकाच वेळेला हे उदय होणार. भगवान ही गोष्ट स्पष्टपणे समजवण्यासाठी जनक राजाचे उदाहरण देतात. तर जनक राजाचे उदाहरण कसं दिलंय की कर्मण्येव हि संसिद्धिम आस्थितहं जनकादयः लोकसंग्रमेवापि संपश्यन् कर्तुम अर्हसि. म्हणजे जनकादी कर्मानेच उत्तम सिद्धी मिळवली. जनकादींनी, जनक आणि इत्यादी जे काही ज्यांनी उत्तम सिद्धी मिळवली आहे ती अशाच निष्काम कर्मानेच मिळवलेली आहे. यासाठी व लोकसंग्रहाकडे लक्ष देऊनच तुला कर्म केले पाहिजे. यासाठी काय करावं लागेल? यासाठी ही जी संसिद्धी ज्याला म्हटलंय, ही जी सिद्धी मिळवली उत्तम सिद्धी जनकादी लोकांनी, सर्वांनी, तर यासाठी आणि लोकसंग्रहाकडे लक्ष देऊनच आपल्याला कर्म करायचंय. लोकसंग्रह म्हणजे समष्टीसाठी, समाजासाठी, आपल्यासाठी नाही. सगळं भगवत प्रित्यर्थ करणे. कर्ममार्ग हा स्वतंत्र साधना मार्ग आहे. स्वतंत्र आम्ही कर्मयोग आहेत, आम्हाला भक्तियोग वगैरे काय कळत नाही, तर नुसता कर्मयोग सुद्धा उपयोगाचा नाहीये. कर्मयोग करत असताना आपण भगवंताच्या प्रित्यर्थ केलं, काही निष्काम भावनेने कर्म केलं, तर आपोआप भक्तियोग साध्य होतो. आणि भक्तियोग आणि कर्मयोगाचं जेव्हा मिलन होतं तेव्हाच ज्ञान योग होतो, ज्ञानाचा उदय होतो. तर कर्ममार्ग हा स्वतंत्र असा साधना मार्ग आहे आणि उच्च नीच जातीना आचरण्यास तो अत्यंत सुलभ आहे. हा अमुक एक जातीसाठीच आहे असं नाही आहे. कर्ममार्ग हा स्वतंत्र एक साधना मार्ग आहे. सर्व उच्च नीच जातीना आचरण्यास तो अत्यंत सुलभ, साधा, सोपा, सरळ आहे. नियत कर्म स्वकर्म स्वधर्म. काय नियत कर्म म्हणजे आपल्याला नेमून दिलेलं आहे, जन्म देतानाच भगवंताने नियतीने नियत करून दिलेलं कर्म, आणि तेच आपलं स्वकर्म आहे आणि तोच आपला धर्म आहे. असं तुमचं एकूण एक कर्म परमात्म्याच्या पूजेची सामुग्री बनू दे. फार महत्वाचं वाक्य आहे, याच्यावर व्यवस्थित विचार करणं गरजेचं आहे. बघा काय म्हटलंय, नियत कर्म, नियतीने कर्म आपल्याला नियत करून ठेवलेलं आहे.
हे आपलं कर्म आहे, आपल्याला केलंच पाहिजे, स्वकर्म आहे. पण ते कर्म स्वकर्म करायचंच आहे, करत असताना धर्माचरण फार महत्वाचं आहे. धर्मानेच केलं पाहिजे. म्हणजे काही धारणा नक्की करून, एकच धारणा फार महत्वाची त्याच्यात, निष्काम योग साधन. तर नियत कर्म, स्वकर्म आणि स्वधर्म असे तुमचे एकूण एक कर्म जे आहेत ते परमात्म्याच्या पूजेची सामग्री बनू देत. भगवान गीतेत पुढे काय सांगतात, तुम्हाला जर परमसिद्धी संसिद्धी प्राप्त करायची असेल तर दुसऱ्या कोणाचीही साधन सामग्रीची आवश्यकता नाही, दुसऱ्या कोणत्याही साधन सामग्रीची आवश्यकता नाही. काय करावं लागेल, केवळ तुम्ही जे जे कर्म कराल ते परमात्म्याच्या पूजेची पुण्यकारक अशी सामग्री बनवा, विषय संपला. हेच मगासपासून पुन्हा सांगण्याचा प्रयत्न होतोय. पुनरावृत्ती होते, पण ह्या पुनरावृत्तीचा दोष प्रवचनात लागत नाही, ना प्रवचनकर्त्याला ना श्रोत्याला. का पुन्हा ह्याची पुनरावृत्ती केली जाते, ते ठासून मनात बिंबवलं जावं म्हणून पुन्हा येते. स्वकर्मणा तमभ्यश्चिर्य सिद्धिम वंदती मानवः. आपल्या कर्तव्याचरणाने परमात्म्याची उपासना केली. आपण जे कर्तव्य करतोय, त्याचं आचरण करतोय, त्या कर्तव्याचरणाने परमात्म्याची जर उपासना केली तर मानवाला त्यानेच सिद्धी प्राप्त होते. वेगळे सिद्धीसाठी प्रयत्न करायची गरज नाही, कारण या सिद्धी वगैरे सगळे आपल्या आतच आहेत. आपण फक्त जी कर्म करतोय, स्वकर्मणा म्हणजे आपली जे कर्म आहेत, तमभ्यर्च्य सिद्धिम वंदती मानवा. प्रत्येक मानवाने स्वतःचे जे कर्म आहे, आपलं कर्तव्य कर्म जे आहे त्या कर्तव्याचरणाने परमात्म्याची उपासना केली तर काय होईल, तर मानवाला सर्व सिद्धी प्राप्त होतील. आता तुम्ही तुमचे एकूण एक कर्म परमात्म्याच्या चरणी अर्पण करा. परमात्म्याची पूजा करण्यासाठी जी फुले तुम्ही आणता किंवा त्याला अर्पण करण्यासाठी जी फळे तुम्ही आणता ती अगदी निवडक अशीच आणता. त्याचप्रमाणे तुम्ही जे जे कर्म परमात्म्याच्या चरणी अर्पण कराल किंवा त्या परमात्म्याच्या चरणी अर्पण करण्याच्या भावनेने करता, ते कर्म आपोआप शुद्ध, निष्पाप आणि प्रीतिद्वेष रहित होऊन, ना प्रीती ना द्वेष, शुद्ध आणि निष्पाप असं ते कर्म होईल. जसे आपण फळं वेचून आणतो छान छान, तसेच कर्म करताना काय सांगितलंय, जे जे कर्म परमात्म्याच्या चरणी अर्पण करण्याच्या भावनेने कराल ते कर्म आपोआप शुद्ध निष्पाप होऊन जाणार आणि प्रीती द्वेष रहित बनणार. तुमच्या घरी तुमचं नोकर जेव्हा या वयाचा असेल तेव्हा, व तुमचा जावई अथवा कोणी प्रतिष्ठित माणूस निमंत्रित असेल तेव्हा, दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत पहा. तुमचा नोकर जेवायला यायचा आहे किंवा तुमचा जावई किंवा अति प्रतिष्ठित एखादी व्यक्ती निमंत्रित असेल तेव्हा तुमच्या घरी जो स्वयंपाक बनवला जातो तो बनवण्याच्या कर्मात केवढी तफावत होते हे तुम्हाला स्वतःला माहीतच आहे. नोकरच येणार आहे ना, एवढं काय, हो मोठी व्यक्ती येणार आहे, स्वयंपाक बनवायचंच आहे, दोन्ही लोकांसाठी जेवायला येणार आहे, दोन्ही. आपण त्याच्याकडे कसा दृष्टिकोन असावा, समसमान, यात भेदभाव नाही झाला पाहिजे. पण जनरली काय होतं की तुमच्या घरी जो स्वयंपाक बनवला जातो तो बनवण्याच्या कर्मात एवढी तफावत होते हे तुम्हाला माहित आहे. याचप्रमाणे तुमचे प्रत्येक कर्म परमात्म्याला प्रसन्न करण्यासाठी केलेत तर ते आपोआप अत्यंत शुद्ध आणि पवित्र बनेल. मग नोकर जेवायला येऊ, अतिप्रतिष्ठित व्यक्ती, जावई, कोणी नातेवाईक, कोणी येऊ, आपल्याकडे येणारी व्यक्ती आगंतुक असो किंवा कोणी असो, पाहुणा, तर तो येतोय, परमात्मा येतोय, परमेश्वर येतोय, आपण त्याला प्रसाद देतोय. तर असं जर कर्म असेल, तुमचं प्रत्येक कर्म परमात्म्याला प्रसन्न करण्यासाठी जर आपण केलं तर ते आपोआप अत्यंत शुद्ध आणि पवित्र बनतं. कारण परमात्मा तुमच्या जावयापेक्षा किंवा तुम्ही निमंत्रित केलेला पाहुणा किती प्रतिष्ठित असो,
त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने महान असतो. यथ प्रवृत्तीम भूतानाम येत सर्व इदं तमम इदं ततम. ज्या परमात्म्यापासून तुमच्यासह अखिल भूत मात्रांची उत्पत्ती झाली आहे किंवा होत आहे आणि होणार आहे, होत राहणार आहे, आणि जो या विश्वातील अणु रेणूत ओतप्रोत भरलेला आहे, त्या परमात्म्याला स्वकर्मणा तमभ्यर्च्य, म्हणजे तुझ्या प्रत्येक कर्माची तू परमात्म्याला अभ्यर्चना कर, कर्माने त्याची पूजा कर. तुझे प्रत्येक कर्म भगवंताच्या पूजेसाठी पुष्प बनू देत. सिद्धिम वंदती मानवहा, म्हणजे काय, तू निश्चित सिद्धी प्राप्त करशील मानवा. त्यासाठी वनात जाऊन काही उग्र तपश्चर्या साधना करण्याची गरज नाही, जरुरी नाही, किंवा कमळे वा गुलाबाची फुले जमा करण्याची आवश्यकता नाही. तू संसारात राहून तुझे जे नियत कर्म करत असशील ते भक्तिभावपूर्वक ईश्वराप्रीत्यर्थ परमात्म्याला संतुष्ट करण्याच्या दृष्टीने करशील तर ते प्रत्येक कर्म परमात्म्याच्या पूजेचे पुष्प बनेल. किती छान आणि व्यवस्थित समजवलंय बघा. पुन्हा भगवान आपल्याला गीतेत स्पष्ट आज्ञा कशी करतात बघा. यत् करोषि यदश्रांसी यज्जुहोषि ददासी यत यत् पश्यसि कौन्तेय तत्कुरुष्य मदर्पणम. हे कौन्तेया, तुझे करतोस, जे खातोस, जे हवन करतोस, जे दान करतोस, जे देतोस, जे तप करतोस, ते सर्व मला अर्पण कर. यत् करोषि यदश्रांसी यज्जुहोषि ददासी यत यत्पश्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम. मला सगळं अर्पण कर. तुझे जे करतोस, जे खातोस, हवन करतोस, खातोस, पितोस, दान देतोस, जे तप करतोस, ते सर्व मला अर्पण कर. याही पुढे भगवान सांगतात, स्वे स्वे कर्मण्य भीरतः संसिद्धिम लभते नरः. कशी नर म्हणजे माणसाला संसिद्धी प्राप्त होते, तर ती अशी, तू दुसऱ्यांच्या कर्तव्याबद्दल उगाच स्वतःची माथेफोड करू नकोस. जे ज्याचं कर्म आहे त्याला करू दे. स्वे स्वे कर्मण्य भीरतः संसिद्धीन लभते नरः. तू दुसऱ्यांच्या कर्तव्याबद्दल उगाच स्वतःची माथेफोड करू नकोस. आपले नियत कर्म स्वतःला जे दिले ते व्यवस्थित कर. आता हे जगाचं नाटक आहे. या जगाच्या नाटकात रंगभूमीवर आलेला आहेस तू. तेथे तू तुझी भूमिका व्यवस्थित पार पाड. दुसरी पात्रे त्यांची भूमिका पार पाडताना काही चुका करत असतील तर ते पाहण्याचे तुझे काम नाही. दुसरे कलाकार म्हणजे ऍक्टर्स त्यांची भूमिका पार पाडताना काही चुका करतील तर त्याबद्दल मॅनेजर त्यांचा पगार कापेल. म्हणजे आपला मॅनेजर वर बसलाय परमात्मा भगवंत, किंवा त्यांना नाटकातून काढूनही टाकेल, परंतु दुसरे कलाकार त्यांची भूमिका बरोबर का पाडत नाहीत या भानगडीत तू निष्कारण पडू नकोस. आपलं नेहमी हेच चुकतं. आपण दुसरे काम का व्यवस्थित करत नाहीत या भानगडीत सारखे असतो, त्याचाच विचार जास्त करतो. आपण आपला रोल छान करावा. आपल्याला नियत करून दिलेले कर्म आहे ते आपण निष्काम भावनेने ईश्वराप्रीत्यर्थ करायचंय. कारण दुसरे कलाकार त्यांची भूमिका नीट वठवतात की नाही हे पाहणे तुझे काम नाही, ते काम मॅनेजरचे म्हणजे परमात्म्याचे आहे आणि तो ते पाहून घेईल. तू निष्कारण दुसऱ्यांच्या लफड्यात पडू नकोस. तू तुझ्या वाट्याला आलेली भूमिका व्यवस्थित पार पडित असलास किंवा दुसरे आपल्या कर्तव्यात चूक करीत असले तर मॅनेजर म्हणजे परमात्मा तुझे काही नुकसान करणार नाही आणि तुला काही दोष देणार नाहीत. आता आपली जी भूमिका आहे, तू तुझ्या वाट्याला आलेली भूमिका व्यवस्थित पार पडित असलास आणि दुसरे कलाकार किंवा दुसरे जे आहेत ते आपल्या कर्तव्यात चूक करत असतील तर मॅनेजर म्हणजे परमात्मा हे तुझं नुकसान काही करणार नाहीत आणि तुला काही दोष देणार नाही. दुसऱ्यांच्या मूर्खपणासाठी तू स्वमुखी विष ना प्राशी. दुसऱ्यांच्या मूर्खपणासाठी तू स्वमुखी विष ना प्राशी. दिस वर्ल्ड इज अ स्टेज वेअर वी आर ऑल ऍक्टर्स. या जगाच्या रंगभूमीवर तू जी भूमिका करावयास नियुक्त झालेला आहेस, तुला ठरवून दिलेली भूमिका आहे,
ती भूमिका तुला पार पाडायची आहे. ती भूमिका मग पुत्राची असो, पित्याची असो, पतीची असो, शेठची असो, नोकराची असो, उत्कृष्ट अभिनय ऍक्टिंग करून तू ती पार पाड. ज्या योगी तुझा मॅनेजर म्हणजे आपला परमात्मा तुझ्यावर प्रसन्न होईल. लोकांची तू निंदा करू नकोस. काय चूक करतात याचा विचारही करू नकोस आणि त्यांच्या भानगडीत पडू नकोस. तू जे जे कर्म करशील ते अशा भावनेने, श्रद्धेने कर की या कर्माद्वारे मी भगवंताची पूजा करत आहे. प्रवचन करताना सुद्धा याच भावनेने प्रवचन करत असेल तर श्रवण करणारा जो श्रोता आहे त्याने सुद्धा हे भगवंत प्रित्यर्थ जर केलं तर हे सुद्धा कर्म सुद्धा एक भक्ती बनेल, भगवंताची पूजा बनेल. आणि त्यात प्रवचनकर्त्याला सुद्धा ज्ञान प्राप्ती होत असते. का तर निष्काम कर्म म्हणून त्याने ते प्रवचन केलंय भगवंता प्रित्यर्थ. जे श्रोते समोर बसले आहेत ते त्या प्रवचनकर्त्याला आपल्या परमात्म्याच्या रूपात दिसत असतील तर ते त्याचं प्रवचन करण्याचं कर्म हे सुद्धा एका प्रकारे कर्मयोग करता करता भक्तीत रूपांतर होतं. आणि त्यालाही या गोष्टी प्रवचन करता करता स्वतःला आतून स्वमुखातून परमेश्वर वदत असतो, बोलत असतो आणि त्यालाही त्यावेळेला अनेक गोष्टींचं ज्ञान प्राप्त होत असतं. त्याचबरोबर जे श्रोते श्रवण करत असतात, ऐकत असतात ते प्रवचन, जे एकाग्र चित्ताने निष्काम भावनेने फक्त लक्ष केंद्रित करून ऐकत असतात त्यांचं ते कर्म सुद्धा एक प्रकारे परमात्म्याची भक्ती बनतं. आणि जो भगवंत प्रवचनकर्त्याच्या मुखातून त्यांना जे देत असतो तो प्रसाद ते ग्रहण करू शकतात श्रवण करता करता. हीच या प्रवचनाची खरी गुरुकिल्ली आहे. कर्माचा सिद्धांत समजणं सोपंही आहे, कठीणही, मी नेहमी सांगतो. पण सोपं करायचं आज आपल्याला एक गमक मिळाली, एक आयडिया मिळाली की आपण प्रत्येक कर्म हे निष्काम भावनेने करूया. तुम्हाला सुद्धा यात अनेक गोष्टींमध्ये असं वाटलं की ही गोष्ट आपल्याला पुन्हा जाणून घ्यायची आहे, समजली नाही, तर कमेंट बॉक्स आहेच. त्या कमेंट बॉक्समध्ये आपला संदेश लिहा, आपला मेसेज लिहा आणि मला कळवा. आणि दुसरी एक निष्काम भावना पुन्हा सांगेन की प्रत्येक वेळी प्रत्येक तुम्ही हा जो भाग पाहताय त्याची लिंक तुम्हाला मिळालेली आहे, कुणीतरी शेअर केलेली आहे. तुम्ही सुद्धा कुणाला तरी शेअर करा आणि या निष्काम भावनेने केलेलं कर्म भक्ती रूपात प्रवर्तित होईल आणि भक्तीतून ज्ञान प्राप्त होईल आणि त्या ज्ञानाचा स्त्रव आपल्या अंतःकरणात स्त्रवायला लागेल, वाहायला लागेल. या सुंदर अशा संदेशाबरोबर, वाक्याबरोबर आजचं हे प्रवचन आपण इथे थांबूया. पुन्हा पुढच्या गुरुवारी याच निष्काम सेवेसाठी पुन्हा आपली भेट होईल. तोपर्यंत सर्वांना अनेक स्वामी आशीर्वाद. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.